19 मार्च 2026 या दिवशी आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यालाच आपण आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात करत असतो बघा. मराठी नवीन वर्षामध्ये आपण गुढीपाडव्यापासून बघा आपण नवीन कामे हाती घेतो, नवीन व्यवसायाला सुरुवात करतो, नवीन वस्तू खरेदी करत असतो बघा. आणि आपलं जे येणार म्हणजे आलेलं जे नवीन वर्ष आहे ते आपल्या सुख समृद्धीचं चांगलं आरोग्य घेऊन यावं, ह्या वर्षामध्ये आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी ह्यासाठी सुद्धा आपण काही उपाय काही सेवासुद्धा करत असतो. नवीन वर्ष गुढीपाडवा आणि स्वामी महाराजांचा गुरुवार तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हा. तर ह्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे सकाळी जेव्हा आपण आंघोळ करणार स्नान करणार त्यावेळेला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे की जेणेकरून आपल्याला नवीन वर्ष तर सुख समृद्धीचं जाईलच, शिवाय आपल्या आरोग्याच्या सुद्धा काही समस्या असेल त्यातून सुद्धा आपल्याला मार्ग मिळेल, आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि आपण हाती घेतला प्रत्येक कामामध्ये यश येईल बघा. तर ह्यासाठी आपल्याला हा उपाय गुढीपाडव्या दिवशी करायचा आहे. तर ही वस्तू कोणती आहे, त्याशिवायच गुढीपाडवा सण आहे तर त्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाची सेवासुद्धा आपल्या घरामध्ये करायची आहे बघा. या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब. गुढीपाडव्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, लवकर उठल्यानंतर हा उपाय प्रत्येक घरातील व्यक्तीनं उपाय हा करायचा आहे. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला कडुलिंबाचं एक छोटंसं पान टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. कडुलिंब हा खूप महत्त्वाचा आहे बघा आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कडुलिंब हा आपल्यातली रोगराई आपलं आरोग्य चांगलं ठेवत असतो. आणि आपण गुढीपाडव्या दिवशी जर कडुलिंब या पानाला आणि ह्या कडुलिंबाच्या ढाळाला खूप म्हणजे खूप अनंत असं महत्त्व आहे बघा. कारण लिंबाचं एक पान आपल्यातील नकारात्मकता आपल्यातील वाईट दोष दूर करत असतो. यासाठी जेवढ्या स्वामी भक्त आहेत किंवा ज्या पण व्यक्ती माझा हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी नक्कीच गुढीपाडव्या दिवशी न चुकता आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक कडुलिंबाच्या पान टाका. एक जरी पान टाकलं आणि तरी तुम्ही त्यानं आंघोळ केली तरीसुद्धा चालू शकतं. पण हा उपाय ना प्रत्येकाने घरातील प्रत्येक व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कडुलिंबाचं पान टाकून आंघोळ करायची आहे बघा. तुमची कोणती पण समस्या असू दे, तुमची कोणतीही आरोग्याची समस्या असू दे, ह्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. आणि खूप महत्त्वाचा उपाय प्रत्येकाने करा. त्या दिवशी आपल्याला घरातील सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे. आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा, फोटो असेल फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा, सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा, देवालयामध्ये देवांची पूजन करून घ्यायची आणि त्यानंतर आपण गुढी वगैरे उभारू शकतो. तर त्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे, खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. आपल्या स्वामीजवळ बसायचं, स्वामी महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपली जी नित्यसेवा असेल ती सर्व करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा ही सेवा करा, पण सेवा चुकवू नका. आपल्याला त्या दिवशी एक वेळा रामरक्षाचं पठण घरामध्ये करायचं आहे. रामरक्षाचं पठण आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे, प्रत्येक स्वामीभक्तांच्या घरामध्ये झालंच पाहिजे बघा. गुढीपाडव्यापासून आपण रामरक्षा पठण करायचे असते, ते आपल्याला रामनवमीपर्यंत पठण करायचे असते. पण उद्या तुम्हाला पठण करायचीच आहे. तुम्हाला शक्य असेल तर रामनवमीपर्यंत तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा ऐकू शकता किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा पठण करू शकता दररोज. पण उद्या म्हणजेच गुढीपाडव्याला तुम्हाला रामरक्षा घरामध्ये पठण करायचीच आहे. ज्या पण व्यक्तींना शक्य होईल त्या प्रत्येक व्यक्तीनं करा, महिलांनी करा, पण करा. कारण रामरक्षा पठण ज्या घरामध्ये होतं बघा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही, अडचणी येत नाही. यासाठी आपल्याला रामरक्षा पठण करायचे आहे की जेणेकरून आपल्याला हा उपायही करायचा आहे. आंघोळच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा एक छोटासा ढाळा टाकून किंवा एक पान टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे बघा. तुमच्या कोणत्याही आरोग्याच्या समस्या असतील आरोग्यसुद्धा चांगलं राहील. आणि रामरक्षाचं पठण जर केलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील संकटे अडचणीसुद्धा दूर होतील आणि येणारं नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं चांगलं आरोग्य घेऊन येईल. ह्यासाठी आपल्या घरामध्ये त्या दिवशी ह्या सेवा हे उपाय नक्की करा. गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाला सुरुवात होत आहे, तर चांगल्या गोष्टी चांगली कामं करून करा की येणारं नवीन वर्ष हे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देईल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.